प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी। माईवाडा परिसरातील 12 तोटी कारंजा येथे दुर्गा माता दौंड स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीवरून शहरात मोठा तणाव उसळला आहे। या रांगोळीत मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानासंबंधित वादग्रस्त मजकूर रेखाटल्याचा आरोप होत असून त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे। आज सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आयोजक संग्राम रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली। यावेळी संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पाहता पोलिसांना घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला। दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर तणाव निर्माण झाला। संतप्त जमावाने घोषणाबाजी केली व ढकलाढकलीचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला। पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत सौम्य लाठीचार्ज केला व परिस्थिती नियंत्रणात आणली। मुस्लिम समाजाने कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे। त्यांनी इशारा दिला आहे की आरोपींना शिक्षा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। तसेच शहरात अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केले। आज रोजी 12 कोटी कारंजा या परिसरामध्ये रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 873/2025 BNS 299 वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जे 2 संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपीला सन्माननीय न्यायालयासमोर हजर करून अधिक तपास आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडके मॅडम हे करत आहे। सर, शांततेचं काही याच्यामध्ये मी अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आणि समस्त जनतेला आवाहन करू इच्छितो की याच्यामध्ये पोलिसांनी जी दखल घ्यायला पाहिजे ती योग्य दखल तात्काळ घेतलेली आहे। याच्यातील संशयित आरोपी देखील तात्काळ ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही अफवा गैरसमज याच्यावर विश्वास ठेवून त्या माध्यमातून कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन करावं असं मी अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करतो। या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।